मला पोरांनी रात्री मारलं, पाठीला वगैरे लागले, तोंडाला थोडं लागलेलं आहे, एक डोक्याला थोडं लागलेलं तुम्ही बघू शकता. मी मित्रांनो असं का करताय काय, मी आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो. तुम्ही नसेल बोलत आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो. रामकृष्ण हरी मित्रांनो. बघा नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की लोक माझ्यावरती लय जळायला लागली ती आणि अंगावरती पोरं सोडायला लागली ती. हे बघा मित्रांनो मला किती मारलंय, हे बघा मित्रांनो लय मारलंय मला. भैया शेठ गायकवाड तुम्हाला खरंच मारले का? नाही, तुमच्या हाताला एवढं लागलंय तरी तुम्ही हात असा हलू बोलायला लागला म्हणून म्हटलं खरंच मारलंय ना हो तुम्हाला. हे नाटक करायला का ना भैया शेठ, खरं सांगा. अरे कारवा करू नको, येडा आहे का तू? उगं मी तुला म्हणून सांगतो, मारलं फिरलं काय नाही मला, सगळे नाटक आहेत माझे. नाटक करायला खरं आहे, पण कशा पाय करायला हे सगळं? अरे ही मी सगळं व्ह्यूजसाठी आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी करतोय. लोक एक नंबरची चिवती आहेत रे. मी काय बी केलं ना की त्यांना खरंच वाटतंय, म्हणून मी असं मधून अजून लोकांना गंडवत असतो. हो असा विषय आहे वय. आता बघ ना, मी अगोदर काय करायचं माहिती का, उगं कॉल कुणाला जर करायचं आणि हॅलो मी भैया गायकवाड बोलतो असं म्हणायचं आणि मी समाजसेवक आहे असं काहीतरी लोकांना दाखवायचं. लोक बी चिवत्या, लोकांना खरं वाटलं मी जी करायला होती आणि चिवत्यांनी मला फॉलो केलं, मला फेम दिली. आता मी असंच लोकांना चिवत्या बनवत असतो. काय नाही भैया भाऊ, तुम्ही लय डोक्याने खेळता वा. लय डोक्याने खेळता तुम्ही भैया भाऊ. हा मग उगाच भैया शेठ झालो काय? बघितलं का मित्रांनो, तुमचे लाडके भैया शेठ गायकवाड. मित्रांनो ही स्क्रिप्ट जरी मी लिहिली असली तरी भैया भाऊ गायकवाडच्या डोक्यामध्ये अशीच काहीतरी स्क्रिप्ट असणार आहे आणि ते 100%. समजलं का तुम्हाला? तर नमस्कार, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जय महाराष्ट्र. परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरीत आणि चरचरीत व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो थोडीशी सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे आवाज काय लय मोठा काढता येणार नाही, त्याच्यामुळे एवढा व्हिडिओ घ्या सांभाळून. अरे मग एवढं इवळू काय सांगायला लागला, नीट सांग की. अरे थोडं इवळलं म्हणजे सिंपती भेटन र, दुसरं काय नाही. मित्रांनो किती सांगू तरी नाही कती भटकीची, पुढे शिंदळीची रडतील. हे श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण तुमच्या समोर ठेवतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो इंट्रोडक्शन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, तरी पण परत एकदा सांगतो. आज आपण परत एकदा बोलणार आहोत त्याच भैया भाऊ गायकवाड बद्दल, ज्या भैया भाऊला कॉलवरती स्वतःचा परिचय देण्याची लय खाज आहे. काय बोलतो द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष एवढा. काय बोलतो द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष एवढा. मित्रांनो भैया शेठ गायकवाड हे खूप मोठे समाजसेवक आहेत असं मला पण अगोदर वाटत होतं, पण नंतर समजलं की बाबा हे तर 2 तोंडाचं गांडूळ आहे जे की वाट मिळेल तिकडे पळतही नसतं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मित्रांनो भैया भाऊ गायकवाडने लोकांना हे पटवून दिलं अगोदर की भैया भाऊ हे खूप मोठे समाजसेवक आहेत, लोकांचे हितचिंतक आहेत, लोकांच्या अडीअडचणी दूर करणारे आहेत असं म्हणून लोकांकडून सिंपती घेतली भैया भाऊनं. असं करून लोकांकडून फॉलोअर्स घेतले, फेम घेतली आणि आता समाजसेवा करायची सोडून असले काहीतरी येडेचाळी करायला लागलेत. हॅलो 500 रुपये सोडून घ्या लवकर ना आपण. हा भैया काय बोलतो द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष एवढा. आविडा देव गांजा मारला राहून इड गेला डायरेक्ट गाडी खाली, त्याला इथं आंबुलन्स आणले. डॉक्टर कुठं आहे? नाही कार्याकडे मी येऊ तिकडं. आमच्या जणांचे 500 रुपये मी घेऊन गेला. अरे भैया भाऊ, तुला लोकांनी समाजसेवक म्हणून डोक्यावरती घेतलं होतं, गांडू म्हणून नाही. तू असले गांडू चाळे कशाला करायला लागलास? मित्रांनो व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे का जो ऋषी ब्लॉगर मला ट्रोल करतोय तो पोरांना सांगतोय भैया गायकवाडला मारा. तर मित्रांनो आज सकाळी पण काय घटना झाली तुम्ही बघू शकता. आज पण मला मारण्यात आलेलं आहे. अहो भैया शेठ तुम्हाला मारलंय हे ठीक आहे, पण मी काय म्हणतो, लोकांना चिवत्यात काढण्याच्या नादात स्वतः चिवते आहोत हे कशा पाय दाखवून देता तुम्ही? आणि कसं आहे ना, आता जरी तुम्हाला हे करायला लय भारी वाटत असलं तरी एखाद्या दिवशी खरंच कुणीतरी तुमच्या बांबू घालेल ना, त्यावेळी दिवशी कळेल तुम्हाला की बाबा नाटकं कशी करायची असतात. लोकांनी तुम्हाला इतकं डोक्यावर घेतलंय, फॉलो केले कित्येक लोकांनी तुम्हाला, जरा त्यांना काहीतरी चांगलं द्या की. असलं काय करायला लागला? कुठे सर तुम्ही ते पोरं शाळेत घेत नाही काय नाही, तुमच्याकडे पुस्तक घ्यायला पैसे नाही का काय चाललंय? पुस्तक मी घेऊन देऊ नाही तर नाही मी घेऊन देतो, नाही तर तुमचं ते काम पण होत नाही तर येऊ तिकडं शाळेवर. नाही थांबा आता मीच ना, मीच घेऊन देतो आणि त्यात पुस्तक मीच घेऊन देतो. थांबा
तर मित्रांनो तुम्ही काय म्हणता भाई काय पुढे पोराची पुस्तक पैसे भरा तर तुम्ही दाखवतो तुम्ही इकडे यायचं आणि गेम खेळून तुम्हाला दाखवतो गेम कसं खेळायचं माझ्या बायोमध्ये भैया शेठ पैसे कमवायच्या नादात इतके खालच्या दर्जाला गेले तर म्हणजे भैया शेठला पैशाची इतकी लालूच लागलेली आहे ना की भैया शेठ पुस्तकं विकत घेण्यासाठी गेम खेळायला लावायला लागलेत. बेशर्मो शर्म करो शर्म. अहो भैया शेठ थोड्याफार पैशासाठी कशाला पोरावांना जुगाराची सवय लावता हा आधीच पोरावांच्या अंगावरती काटा येते अभ्यास म्हटलं की त्यात तुम्ही असला काहीतरी गेम खेळायला सांगत आणला असलं काहीतरी जुगाराची सवय लावा म्हणजे पोरावांच्या जीवनाला तर लागले तर तो घोडे पण तुमचा विचार बैल बी लावायचा आहे काय की आणि मला वाटतं ते पण नांगरासोबत. कशाला उगाच थोड्याफार पैशासाठी पोरावांचं भविष्य मातीत घालताय हा समाजसेवक आहेत तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे. मित्रांनो भैया भाऊ जे आहेत ना ते समाजसेवा करत नाहीत पण लोकांना दाखवण्यासाठी कधी मध्ये असं काहीतरी एडीताळी करतात. हे बघ भैया भाऊ उगाच कुठंतरी तोंड वर करून जात जाऊ नको बघ नाहीतर मोक्कार शिवा खाशील एक दिवशी. थोडं लागलेलं आहे एक डोक्याला थोडं लागलेलं तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो असं का करताय काय मी आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो तुम्ही नसेल बोलता आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो. नाही तुम्ही बंदच करा भैया भाऊ तुम्ही बंदच करा व्हिडिओ भैया भाऊ नाहीतर कसं आहे ना तुम्ही आता खोटा व्हिडिओ टाकायला लागला म्हणजे मारलेला वगैरे पण मी खरं सांगतो तुम्ही जर असले चाळे बंद केले नाहीत ना तर एक दिवशी खरंच खरा व्हिडिओ टाकावा लागेल बघा मार खाल्लेला. मित्रांनो काय बोलावं ह्याच्यावरती म्हणजे ह्याचे चाळे असलेत ना ह्याचे चाळे बघून मला जुलाब लागायला लागला म्हणजे हे सुधारणारी केसच दिसा नाही. मित्रांनो जाता फक्त एवढंच बोलेल की बाबा एखाद्या भिकाऱ्याच्या हातामध्ये जर सोन्याचा कटोरा दिला तर ते भिकच मागतंय आणि भैया भाऊ गायकवाडचे असेच काहीतरी गत झालेले. तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम. असं गाणं म्हणू नको पुन्हा